मी वैभव राजाराम शिंदे. मी राष्ट्रवादी विद्यार्थी शहराध्यक्ष या पदावर काम करतो आणि मी ओपन ई मधून ई गटातून निवडणुकीला सामोरे जातोय. पक्षाने मला जबाबदारी देताना पहिल्यांदा आमच्या घरची अशी इच्छा होती की महिलेतून तिकीट घ्यावं. माझ्या वडिलांनी महिलेची मागणी केली होती. पण त्याच्यानंतर माननीय प्रताप भैया देशमुख माझे राजकीय गुरु की भैयांनी सांगितलं की ह्याचे म्हणजे प्रभागामध्ये चांगल्या प्रमाणे माझं काम आहे. मी अ, प्रत्येक समाजासोबत जोडल्या गेलेला आहे. प्रत्येक समाजामध्ये आज मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतो. प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात असतो. त्याच्यामुळे भैयांनी मला सांगितलं आणि भैयांनी माझ्यावर विश्वास टाकून जवळजवळ प्रभागामध्ये माननीय अजितदादा पवार, राजेशदादा विटेकर, संजयजी बनसोडे साहेब, माननीय प्रताप भैया देशमुख यांनी माझ्यावर विश्वास टाकून आज प्रभाग क्रमांक 15 मध्ये 9 कोटीचा निधी हा विकास कामांसाठी दिलेला आहे. आज तुम्ही बघत असताल खानापूर परिसरामध्ये रस्ते, नाल्या, जे की 5 वर्षामध्ये नगरसेवक असताना देखील या 5 नगरसेवकांचं जे काम नाही, आज ते माझं काम लोकांना दिसतंय. म्हणजे तुम्ही नगरसेवक कुठल्या पदावर नसता तुम्ही जवळजवळ कोट्यावधीची कामं केली. हा केले ना, 9 कोटीचे कामं केले. आज तुम्हाला दिसतंय आज का जवळजवळ सुशोभीकरण असतील मंदिरांचे. आता तिकडं प्रभाग क्रमांक 15 मध्ये जे काही उमेदवार आहेत त्यांच्या घराच्या आजूबाजू जनकल्याण बँकेपाशी माझं काम आहे. मी तिथलचं सुशोभीकरण केले. राम मंदिराच्या बाजूचे दोन्ही रस्ते मी केलेत. त्याच्यानंतर रविराज दादाच्या बॅक साईडला मंदिराचं सुशोभीकरण मी केलंय. आज मग हे नगरसेवक असताना हे का नाही करू शकले आजपर्यंत? या निवडणुकीत जनतेने तुम्हाला मतदान का करावं? जनतेने मला मतदान का करावं म्हणजे मी जनतेचं आजपर्यंत मी काम करत आलोय. मी विकासाच्या मुद्द्यावर मत मागतोय आणि तुम्ही आज बघत असताल आज हे बीजेपीचं पॉम्पलेट, ह्याच्यावर कुठल्याही कामाची गोष्ट नाही. ह्याच्यावर आज हे हृदयस्पर्श संदेश म्हणजे हे काय, तुम्ही कामाचं दाखवा ना. 5 नगरसेवक तुम्हाला मागच्या वेळेस निवडून दिले होते, तर मग तुम्ही 5 वर्षामध्ये आज नंदू दरक माझ्या वडिलाचे चांगले मित्र आहेत. नंदू काकांनी आज 5 वर्ष त्यांना भेटले. त्याच्यानंतर 9 वर्षाचा पूर्ण त्यांचा कालावधी 4 वर्ष त्यांना एक्स्ट्राचे भेटले. आज तुम्ही बघत असताल काळीकामांच्या अलीकडे त्यांनी फक्त एक 2x2चं चेंबर बांधलेलं आहे फक्त एका नाल्यावर. आणि आज त्यांची प्लॉटिंग असेल, मला असं लोकांकडून सांगण्यात येईल त्यांनी त्यांच्या प्लॉटिंगकडे कुठे रस्ते वगैरे केले. तर मग सामान्य जनता कुठे गेली? त्या प्लॉटिंग मध्ये वस्ती तर नाही. मग फक्त स्वतःच्या फायद्यासाठी पद भोगायचं का? आणि आज खटिंग साहेब सुद्धा माझ्यासोबत म्हणजे अपोजिट साईडने लढतात. माझ्या चांगले जवळचे पाहुणे आहेत. तर त्यांनी आज त्यांच्या गावामध्ये 20 वर्ष झालं त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. त्यांनी एक पाण्याची टाकी बांधलेली. त्या पाण्याच्या टाकीला मला अशी माहिती भेटली की त्या पाण्याच्या टाकीला पाणी सुद्धा नाही. अहो, तुम्ही हागणदारी मुक्त नाही करू शकले आजपर्यंत गाव. माझ्याच माय मावल्या, आज माझी शेती आहे तिथं. मला तिथं सगळ्या गोष्टी म्हणजे लोक आज लोकांना जे काय आमच्या गावातून महिला आमचे आत्या वगैरे आमच्या माता भगिनी तिथं सोयरीकी जोडलेल्या, आज त्यांना बळजबरी त्यांना इथं प्रचाराला ज्या लोकांचे इथं मतदान नाही त्या लोकांना इथं पाठवल्या जाते. आणि येत आहेत पाहुण्या रावण्याच्या मुद्दे. आम्ही नाहीत का पाहुणे लोकांचे? तर ते येत आहेत एकटे एकटे फिरतायत. म्हणजे काय पैसे वाटायचा डाव चालू आहे का? आणि पैशा जीवावर निवडणूक लढतायत का? ही सरळ सरळ ही गोष्ट आहे. आज यांना सोबत फिरायला पोरं नाहीत, यांच्यासोबत जनता नाही, यांना हकालपट्टी करण्यात. आज नंदू दरक सारखे माणसं आमच्या इथं याच्यामध्ये तिथं कोणतरी अनुसया कॉलनीमध्ये त्यांना हकलून देण्यात आले. आज त्यांना फिरू नाही देते. खटिंग साहेबाचं विषय असा आहे की आज ते कोणत्या मुद्द्यावर आज प्रभाग क्रमांक 15 मध्ये ती निवडणूक लढवत आहेत. तर त्यांचं आजपर्यंत प्रभाग क्रमांक 15 साठी काय योगदान आहे? जसं की मी लहानाचा मोठा झालोय. उद्या जर का मला जनतेने जर बोलवलं, मी रस्त्यावर भेटेल. आज 500 रुपये घेतल्याशिवाय अंगाला हात लावत नाही माणूस. एवढ्या दिवस का त्यांनी समाजसेवा नाही केली? समाजसेवाच करायची आहे तर त्यांनी डॉक्टर लाईन मध्ये समाजसेवा करू शकता. फुकटात दवाखाना चालवा ना, 1 रुपया घेऊ नका. समाजसेवा झाली ना ती. एक लोकसभेचा एक उमेदवार लोकसभेचं तिकीट चर्चेमध्ये असताना तिकीट त्यांचं फायनल होता राहिलं आणि तो आज महानगरपालिका लढवते. उद्या त्यांना ग्रामपंचायत लढवायची वेळ येईल. तर हे पण कुठंतरी जनतेने बघावं. आणि उद्या माझ्याकडे काय कोणता पीए नाही, काय नाही, काय नाही. मी सरळ सोपर लोकांना रस्त्यावर फिरताना भेटणारा कार्यकर्ता आहे. माझ्या घराला कधी लॉक नसते. तुम्ही जर एरवी पण कधी आलात, आम्ही जर घरचे कुठं बाहेर गेलो तर हॉलचा दरवाजा मधून लावून आम्ही किचन मधून खुलं सोडून जातो.
तर जनतेने हा विचार करायला पाहिजे की उद्या हे भेटताल का, कारण की ह्या वार्डाने आधीच 2 डॉक्टरचा अनुभव घेतलेला आहे. तर आणि खटिंग साहेबाच्या तिथं जर लोक गेले हॉस्पिटलचे ह्याचे काम आज पाहुणा रावणा आज त्यांना दिसतोय, पण आजपर्यंत पाहुणे रावणे का नाही दिसले? आज पाहुण्या पाहुण्याचं सोयऱ्या दायऱ्याचं राजकारण चालू आहे का इथं? का लोकांना इकडून आता लोक फिरायला नाहीत तर भाड्याने लोक पाठवतायत, प्रचाराला लोक नाहीत सोबत, मग त्यांच्यासोबत पैशाचा व्यवहार चालू आहे का जनतेसोबत? तर हे पण कुठंतरी जनतेने बघायला पाहिजे. आणि ह्या गोष्टीवर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना अधिकार दिलाय की प्रत्येकाने निवडणूक लढवावी. तर त्यांनी ते जर निवडणूक लढवत आहेत त्यांना शुभेच्छा आहेत. पण जनतेने हे घ्यायला पाहिजे डोक्यामध्ये की आपण त्या उमेदवारापर्यंत पोहोचू शकतो का, कारण की त्या गेटावर रोखल्या जाणाऱ्या उद्या समस्या घेऊन जर गेले लोक तर त्यांना गेटावरच रोकावं लागणार, कुठेतरी पीएला बोलावं लागेल, कुठंतरी ड्रायव्हरला बोलावं लागेल. पण मला जर संधी दिली तर मी डायरेक्टली लोकांना रस्त्यावर भेटणारा कार्यकर्ता आहे. आणि उद्या मी तरुण असल्यामुळे मला कुठल्या गोष्टीची लाज नाही. लोकांनी जर कर्मचारी नाही आले तर मी माझ्या हाताने नाली काढू शकतो. माझं पहिल्या उमेदवारासारखं असं नाहीये की निवडणूक आली, आज आचारसंहिता लागेपर्यंत घराच्या बाहेर कोणी नव्हतं. पण जशी आचारसंहिता लागली तशी मी बघतोय कोणी कचऱ्याची गाडी चालवतंय, कोणी बकेट उचलतंय हातातले लोकांच्या, आणा काकू म्हणून. मग आज यांच्यावर वेळ का आली? आणि नगरसेवक आहेत तर कर्मचाऱ्यांकडून काम करून घ्यायला पाहिजे ना. मी नगरसेवक झालो तर मला शेवटी मी हेच बघल की कर्मचाऱ्याकडून काम करून घेईल. जर 5 वर्ष जर का 9 वर्ष यांनी जर का कुठेतरी काम केलं असतं तर यांना आज ही वेळ आली नसती. आज सरळ सरळ पैशाचा व्यवहार होतोय वार्डामध्ये, तुम्ही बघत असताल. ह्या सगळ्या गोष्टी थोतांड आहेत. लोकांना फसवेगिरी चालू आहे.